नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीचा त्याच्या जातीचा उल्लेख न करता अपमान केला जात असेल तर हे प्रकरण इथून पुढे ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा ठरणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती JB पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं ऑनलाईन मल्याळम वृत्तवाहिनीचे संपादक साजन कास्किया यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना हा निर्णय दिलेला आहे। 1989च्या कायद्याच्या कलम 301R आणि 301U अन्वये स्कारियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। CPAचे आमदार PV श्रीनिजन जे SC समुदायाचे आहेत, त्यांना माफिया डॉन म्हटल्याचा आरोप त्यांच्यावर होता। या प्रकरणातील ट्रायल कोर्ट आणि केरळ उच्च न्यायालयानं त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता। आरोपी स्कारियांना वकील सिद्धार्थ लुथरा आणि वकील गौरव अग्रवाल यांनी त्यांच्या बाजूने युक्तिवाद केला। SC आणि ST समुदायाच्या सदस्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रत्येक अपमान आणि धमकी हा जाती आधारित अपमान मानला जाऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलंय। YouTube व्हिडिओमध्ये स्कारियांनी SC किंवा ST समुदायाविरुद्ध शत्रुत्व किंवा द्वेष वाढवण्याचा प्रयत्न केल्याचं सिद्ध करणारं आम्हाला काहीही आढळलेलं नाही। व्हिडिओचा SC किंवा ST सदस्यांशी कुठलाही संबंध नाही, त्यांचं लक्ष फक्त तक्रारदार श्रीनिजन होते, असं न्यायालयाने म्हटलेलं आहे। त्यामुळे आता इथून पुढे जर अपमान करताना जर जातीचा उल्लेख झाला नाही तर ॲट्रॉसिटी दाखल केली जाणार नाही, किंवा केली तरी ती कोर्टामध्ये आता इथून पुढे टिकणार नाही। तर मग मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।